नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी किंवा आय आर स्पेक्ट्रोस्कोपी काय असतं, त्याचं प्रिन्सिपल, त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन आणि ॲप्लिकेशन काय आहेत ते इन डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम इंट्रोडक्शन पाहूयात. ही इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी ही जी टेक्निक आहे ही ॲनालायटिकल टेक्निक आहे. याच्याद्वारे आपण इन्फ्रारेड रेडिएशनचा वापर करून मोलेक्युलर व्हायब्रेशन असतील किंवा त्याचं आयडेंटिफिकेशन असेल, त्या मॉलिक्यूलचं कॅरेक्टरायझेशन करायचं असेल, एखाद्या केमिकल कंपाऊंडचं पूर्णपणे स्टडी करायचा असेल तर त्याच्यासाठी जे काही इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी आहे त्याचा वापर हा केला जातो. तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, फार्मास्युटिकल्समध्ये, पॉलिमर आणि मटेरियल सायन्समध्ये हे जे स्पेक्ट्रोस्कोपी हा जो टाईप आहे तो स्पेशली यूज केला जातो. तर याच्यामध्ये म्हणजे इन्फ्रारेड रेडिएशनचा वापर करून त्या मॉलिक्युलचं कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन आणि त्याच्यामध्ये कोणकोणते व्हायब्रेशन क्रिएट होत आहे ते याचा स्टडी केला जातो. ते झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता आपण त्याचं प्रिन्सिपल पाहूयात. तर प्रिन्सिपलमध्ये जर पाहिलं, हे जे इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी हे ॲब्सॉर्प्शन ऑफ इन्फ्रारेड लाईट जो की मॉलिक्यूल जो ॲब्सॉर्ब करतो आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. ते ज्या वेळेस इन्फ्रारेड लाईट जी असेल, मॉलिक्यूल असेल ते ॲब्सॉर्ब करतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये व्हायब्रेशनल आणि रोटेशनल ट्रान्झिशन घडून येतात. आणि हे जे कॉजेस झाले किंवा हे जे काही ट्रान्झिशन झाले त्याच्यामुळे जी प्रमाणात जी एनर्जी आहे, जे आय रेडिएशन त्या मॉलिक्यूल बॉन्डने एक्साईट केलेले आहेत किंवा त्या मॉलिक्यूलने किती प्रमाणामध्ये इमिशन केलेलं आहे, त्याच्याद्वारे जे काही त्याचं कॅरेक्टरायझेशन असेल, ॲब्सॉर्प्शन असेल, तर एखाद्या स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीला, म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, एखाद्या स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी इन्फ्रारेड लाईटची त्या मॉलिक्यूलवरती टाकली जाते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हायब्रेशनल, रोटेशनल ट्रान्झिशन घडून येतात आणि किती प्रमाणात एनर्जी त्याने त्या मॉलिक्यूलने एक्साईट केली आहे त्याच्यावरून त्याचं कॅरेक्टरायझेशन आणि आयडेंटिफिकेशन केलं जातं. तर हे झालं त्याचं प्रिन्सिपल. तर त्याच्यामध्ये कोणकोणते जे काही मॉलिक्युलर व्हायब्रेशन घडून येतात ते आपण आता पाहूयात. तर ज्या वेळेस मॉलिक्यूल आय आर रेडिएशन ॲब्सॉर्ब करतो, त्याच्या बॉन्ड जे काय असेल ते व्हायब्रेशन सिस्टीमला, व्हायब्रेशनच्या जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये टर्न होतात. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये 2 व्हायब्रेशन हे आपल्याला पाहायला मिळतात, स्ट्रेचिंग व्हायब्रेशन आणि बेंडिंग व्हायब्रेशन. तर स्ट्रेचिंग व्हायब्रेशनमध्ये आपल्याला सिमेट्रिक आणि असिमेट्रिक जे काय व्हायब्रेशन आहे ते पाहायला मिळतं. आणि बेंडिंग व्हायब्रेशनमध्ये सिझनिंग, रॉकिंग, वॅगिंग आणि ट्विस्टिंग, म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस येऊन त्याच्या बॉन्डमध्ये जे काही त्याच्या रॉकिंग झाले, ट्विस्टिंग वगैरे येतं, तर त्याच्यामध्ये बेंडिंग व्हायब्रेशन हे आपल्याला पाहायला मिळतं. अशा 2 व्हायब्रेशनद्वारे ज्यावेळेस आपण जो काही मॉलिक्यूल असेल तो आय आर रेडिएशन ॲब्सॉर्ब करतो आहे, त्याच्या बॉन्डमध्ये जे काही चेंजेस येतात त्याला व्हायब्रेशन म्हटलं जातं. ते 2 प्रकारे होतं, स्ट्रेचिंग व्हायब्रेशन किंवा एखादं सिमेट्रिक म्हणजे सारखं असतं किंवा असिमेट्रिक असतं. आणि किंवा बेंडिंग व्हायब्रेशनमध्ये जर आपण पाहिलं तर ते ट्विस्टिंग वगैरे असे वेगवेगळे जे काही त्याचे फॉर्म आहेत ते बॉन्डचे होतात. तर ज्यावेळेस आय आर ॲब्सॉर्प्शन हे ज्यावेळेस कॅरी आउट होतं, ऑकर होतं, तर ज्या मॉलिक्यूलमध्ये त्याचे जे काही डायपोल मोमेंट आहे त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे घडून येतात. कारण की ज्यावेळेस आपण त्याच्यावरती लाईट मारतो आहे किंवा जे इन्फ्रारेड जे काही रेडिएशन ते त्याच्यावर टाकतो आहे, त्याच्यानंतर जो मॉलिक्यूल आहे तो जे इन्फ्रारेड जे काही रेडिएशन आहे ते ॲब्सॉर्ब करतो आणि त्याच्यामधले जे काही बॉन्ड असतात ते व्हायब्रेशन जे काही असतील ते कॉज करतात आणि त्याच्यामुळे त्याचं जे काही डायपोल मोमेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस आलेले पाहायला मिळतात. तर हे झालं त्याचं मॉलिक्युलर व्हायब्रेशन. आता आपण त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये कोणकोणते जे काही कंपोनंट आहेत ते पाहूयात. पहिलं आहे रेडिएशन सोर्स, सॅम्पल हँडलिंग सिस्टीम. तिसरं आहे मोनोक्रोमेटर, डिटेक्टर आणि डाटा प्रोसेसिंग सिस्टीम. अशा प्रकारे याचं इन्स्ट्रुमेंटेशन आपल्याला पाहायला मिळतं. ते आपण आता इन डिटेल पाहूयात. तर रेडिएशन सोर्समध्ये आपण जर पाहिलं, जो काही आय आर सोर्स असतो तो स्टेबल आणि इंटेन्सिव्ह इन्फ्रारेड रेडिएशन हा पाठवणारा, वेगवेगळ्या डिझायर वेव्हलेंथ रेंजला पाठवणारा जो काही आय आर रेडिएशन असेल किंवा आय आर सोर्स आहे तो वापरला जातो. त्याच्यामध्ये जर आपण कॉमनली जर का आय आर सोर्स जे काही पाहिले तर त्याच्यामध्ये सिलिकॉन कार्बाइड जे काही रॉड आहे तो मिड आय आर, म्हणजे जे काही मिड आय आर जे असतील त्याच्यामध्ये वापरला जातो. किंवा जे ऑक्साईड असतील ते मेनली जे काही कंटिन्युअस आय आर रेडिएशन जर आपल्याला पाठवायचं असेल त्या मॉलिक्यूलवरती, वेगवेगळ्या वेव्हलेंथवरती, त्यासाठी वापरला जातो. तिसरं आहे टंगस्टन फिलामेंट, जे की जवळ असलेल्या जे काही आय आर स्पेक्ट्रोस्कोपी आहे त्याच्यासाठी वापरलं जातं.
मर्क्युरी आर्क लॅम्प हा जो काय आहे, जी काही IR स्पेक्ट्रोस्कोपी जी काही आहे ती लांब असेल तर त्यासाठी स्पेशली हे जे काही वेगवेगळे IR सोर्सेस वापरले जातात. तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं हे 4 मेन जे काही IR रेडिएशन सोर्स म्हणून वापरले जातात, जे की लाईट इमिट करतात आणि वेगवेगळ्या वेव्हलेंथवरती डिझायर वेव्हलेंथ रेंजमध्ये हे जे काही रेडिएशन जे काही असेल त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळतं. ते झालं त्याचं पहिलं जो पॉईंट रॅडिएशन सोर्स. त्याच्यानंतर सॅम्पल हँडलिंग सिस्टीम. तर सॅम्पल हँडलिंग सिस्टीममध्ये जर आपण पाहिलं वेगवेगळे जे काही डिफरंट सॅम्पलला वेगवेगळ्या डिफरंट टेक्निकद्वारे त्याचं जे काही सॅम्पल हँडलिंग सिस्टीममध्ये ते ठेवलं जातं. तर सॉलिडमध्ये किबिआर पेलेट किंवा न्यूझिओल मोलमध्ये ठेवलं जातं. लिक्विडमध्ये जर आपण पाहिलं तर थिन फिल्म असते NaCl आणि केबार प्लेटची, त्याच्यामध्ये जे काही लिक्विड जे काही असेल ते ठेवलं जातं. गॅसेसवर जर आपण पाहिलं तर ते गॅस सेलमध्ये किंवा जे काही ट्रान्सपरंट विंडो असतात IRच्या त्याच्यामध्ये इन्क्लोज हे केलं जातं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे जे काही हँडलिंग सिस्टीममध्ये जे काही सॅम्पल आहे डिफरंट सॅम्पल जे काही डिफरंट टेक्निकद्वारे सॉलिड लिक्विड गॅसेसमध्ये त्याच्याद्वारे ठेवलं जातं. ते झालं सॅम्पल हँडलिंग सिस्टीम. त्याच्यानंतर मोनोक्रोमेटर काय करतं, डिफरंट वेव्हलेंथला सेपरेट करण्याचं काम करतं. म्हणजे IR रेडिएशनमधून जे काही येणारे जे काही रेडिएशन आहे त्याला सेपरेट करून डायरेक्टली जे काही डिटेक्टरपर्यंत म्हणजे जे काही सॅम्पलमधून येणारी जी काही लाईट आहे ती मोनोक्रोमेटरवर येते. मोनोक्रोमेटरवर नंतर मग ती डिटेक्टरकडे जाते आणि ती डिटेक्टर जो काही असेल ते डिटेक्टर करतो. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं प्रिझम बेस्ड मोनोक्रोमेटर वापरलं जातं. तसंच ग्रेटिंग बेस्ड मोनोक्रोमेटर हे हायर रिझोल्युशनसाठी हे 2 जे मोनोक्रोमेटर आहे ते वापरले जातात. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो वेगवेगळे जे काही डिफरंट वेव्हलेंथ हे जे काही इमिट होत आहे त्या सॅम्पलमधून किंवा जे काही इन्फ्रारेड रेड जे काही आहे ते इमिट झाल्यानंतर वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये त्याचं वेव्हलेंथ ही पाहायला मिळते. पण मग जे काही वेगवेगळे जे काही डिफरंट वेव्हलेंथ आहे ते सेपरेशन करून नंतर मध्ये डिटेक्टरकडं पाठवणं याचं काम मोनोक्रोमेटर हे करत असतं. त्याच्यामध्ये 2 मेन जे काही असतील प्रिझम बेस्ड मोनोक्रोमेटर किंवा ग्रेटिंग बेस्ड मोनोक्रोमेटर हे वापरलं जातं. आणि ग्रेटिंग बेस्ड मोनोक्रोमेटर हे हायर रिझोल्युशनसाठी म्हणजे ॲक्युरेसीसाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर डिटेक्टरचं काय काम असतं, जो काही मोनोक्रोमेटर आलेला जो काही डाटा असेल, इंटेन्सिटी असेल किंवा ट्रान्समिटेड हायर रेडिएशन असतील ते डिटेक्ट करून ते जे असेल ते डाटा प्रोसेसिंग सिस्टीमकडे पुढे पाठवणं. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं थर्मोकपल्स, बोलोमीटर, पायरो इलेक्ट्रिक डिटेक्टर तसंच फोटो कंडक्टिव्ह डिटेक्टर असे वेगवेगळे जे काही डिटेक्टर आहे त्याचा वापर करून जे काही IR रेडिएशन डिटेक्शन हे केलं जातं. जी काही ट्रान्समिटेड झालेली किंवा ॲब्सॉर्ब झालेली जी काही IR रेडिएशन आहे त्याची इंटेन्सिटी ही डिटेक्ट होते. त्याच्यानंतर जे काही पूर्णपणे जो काही डाटा असेल तो नंतर मग फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी जे आहे हे जे काही स्पेक्ट्रोमीटर आहे त्याच्यावरती पाठवलं जातं. हे मॉडर्न IR फोटोमीटर आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं ते जे काही स्पीड असेल ती इम्प्रोवाईज करण्यासाठी सेन्सिटिव्हिटी आणि तसंच हायर रिझोल्युशन आपल्याला देण्यासाठी आणि जो पूर्णपणे डाटा असेल तो फास्ट स्कॅनिंग्स करण्यासाठी. म्हणजे याच्यामध्ये आपण जर पाहिलं याचा ॲप्लिकेशन जर विचार केला तर मल्टिपल स्कॅन हे एका सेकंदात होत असतात आणि हायर सेन्सिटिव्हिटी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि सिग्नल टू नॉईस रेशो याच्यामध्ये आपल्याला बेटर पाहायला मिळतो. आणि याच्यामुळे आपण जे काही सॅम्पलची जी क्वांटिटी जर कमी असेल तर त्या कमी क्वांटिटीच्या सॅम्पलमधून सुद्धा जे काय ॲनालिसिस आहे ते आपण करू शकतो. तर मग डाटा प्रोसेसिंग युनिटमध्ये जे मेनली जे काम असतं म्हणजे रेझोल्युशनचं, हायर सेन्सिटिव्हिटी देणं, फास्टर स्कॅनिंग करणं, तसंच पूर्णपणे ॲनालाइज करून जे काही मॉनिटरवरती जो काही डाटा असेल तो जो काही स्पेक्ट्रम असेल, वेव्हलेंथ असेल ते आपल्याला पूर्णपणे दिसतं. ते झालं फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. तर त्याच्यानंतर आता IR स्पेक्ट्रोस्कोपीचं जे ॲप्लिकेशन आहे ते आपण बघूयात. तर आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंड जर असतील एखाद्या सॅम्पलमध्ये त्याचं आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण वापरू शकतो. फार्मास्युटिकलमध्ये जर आपण पाहिलं जे काही ड्रग नवीन वगैरे तयार होत आहेत तर त्याची किती इंटेन्सिटी आहे ती चेक करण्यासाठी किंवा जे काही बायोमेडिकल ॲनालिसिस असेल तसं त्याच्यामध्ये वापरू शकतो. जे काही पॉलिमर असेल मटेरियल सायन्समध्ये वापरतात. फॉरेन्सिक ॲनालिसिसमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये जे काही जे सॅम्पल्स वगैरे असतात त्याच्यात जर आपण पाहिलं की काही वेळेस काय आपण वेगवेगळ्या
पिक्चरन्समध्ये पाहत असतो की त्याच्यावरती IR रेडिएशन वगैरे टाकलं तर मग त्याचं जे हे आयडेंटिफिकेशन असेल, स्कॅनिंग असेल ते लवकर होतात. तर तसं जर आपण पाहिलं तर क्वालिटी कंट्रोलमध्ये, फूड इंडस्ट्रीमध्ये अशा वेगवेगळ्या टेक्निकमध्ये किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये हे जे काय IR स्पेक्ट्रोस्कोपी आहे त्याचा वापर हा आयडेंटिफिकेशनसाठी त्या पूर्णपणे मॉलिक्युलचं कॅरेक्टरायझेशन असेल, ॲनालिसिस असेल किंवा त्याचं डिटर्मिनेशन असेल ते करण्यासाठी याचा वापर हा केला जातो. हे झालं त्याचं ॲप्लिकेशन. आणि आता मेनली जर आपण पाहिलं हे जे काही इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी आहे हे पॉवरफुल टेक्निक आहे. त्याच्यामुळे मोलेक्युलचं स्ट्रक्चर जे काही असेल हे त्याच्या ॲब्सॉर्प्शन ऑफ इन्फ्रारेड लाईट त्याच्यावरती डिपेंड असून त्याचं आयडेंटिफिकेशन आपण करू शकतो. आणि सिग्निफिकंटली जर आपण पाहिलं हे ॲक्युरेसी आणि तसंच इसेन्शियल टूल आहे सायंटिफिक फील्डमध्ये, जेणेकरून याच्यामुळे आपण एखाद्या मॉलिक्युलर स्ट्रक्चर त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे काय येत आहेत किंवा ज्या वेळेस एखादं ड्रग डेव्हलपमेंट होतं आहे त्याच्यामध्ये आधी काय चेंजेस होत आहे, नंतर काय चेंजेस होत आहे, तसं सगळं पूर्णपणे स्टडी आपण याच्यामध्ये त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर हे पूर्णपणे आयडेंटिफिकेशन आपण करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण IR स्पेक्ट्रोस्कोपी हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस केला आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स पण टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.